छान असं दर्शन आपल्याला आईचं होत आहे। शिरवणे गाव आहे, त्यांनी ही रांगोळी या ठिकाणी काढलेली आपल्याला पाहायला मिळते। शालिवाहन शके 1799 पासून या सप्ताह या रथसप्तमीला सुरुवात झाली। आईचं आसन जे आपल्याला पाहायला मिळते बघा, आणि छान छकुली दिसते बघा। आईच्या या दर्शनासाठी, आईची ओटी भरण्यासाठी हे विविध ठिकाणाहून लाखो भक्तगण येत असतात। मी भाविकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं। या कुंदेदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे, कारण का श्रीवर्धनकरांचा महाउत्सव, महासण असतो तो म्हणजे आईचं मार्गशीर्ष महिन्यातला हा रथसप्तमी। येत्या शुक्रवारी 5 तारखेला आईचा हा सप्ताह सुरू झाला आणि 13 तारखेला या सप्तमीची सांगता असणार आहे। उद्या आहे 12 तारीख, आज 11 तारीख, आणि उद्या 12 तारखेला आईचा हा महारथ आपल्या या देवळातून निघणार आहे, मंदिरातून निघणार आहे, आणि संपूर्ण श्रीवर्धन गावातून फिरताना आपल्याला हा महारथ पाहता येईल। कारण श्रीवर्धन मध्ये 1799 साली प्लेगची साथ चालू होती, तेव्हा श्रीवर्धनकरांनी गावसईने आईकडे एक नवस बोलला, गाराणं घातलं की आई प्लेगची साथ जाऊ दे, कारण का महामारी चालू आहे। तेव्हा आईने हा नवस फेडला। तेव्हापासून ही प्रथा जी चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यात आईचा हा सप्ताह बसतो आणि सप्ताहाच्या 7व्या दिवशी महाप्रसाद असतो, आणि रात्री ठीक 12 वाजता या ठिकाणाहून आईचा हा रथ निघतो। बघा, आपण आलेलो आहोत आपल्या श्रीवर्धनच्या आई वरदायिनी ग्रामदेवता सोमदाई देवीच्या या प्रांगणामध्ये आलेलो आहोत, आणि या ठिकाणी जी सजावट आहे ती सुद्धा आज आपल्या व्हिडिओ मार्फत पाहता येईल। तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की उद्या ठीक 10 वाजता आईचा या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे। महाप्रसादासाठी यावं आणि रात्री ठीक 12 वाजता श्रीवर्धन या शहराला रोषणाई आपल्याला पाहता येईल, आणि रथाला सुद्धा रात्री ठीक 12 वाजता रथाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहावं। चला तर आपण आतमध्ये जाऊया। आईचा हा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं हे ग्रामदेवता महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई आपल्या या श्रीवर्धन गावांना वरदायिनी अशी आपली आई सोमदाई। सर्वांना काशीला जाता येत नाही, त्यावेळेस भगवंतानी महामुनी अगस्तींना या ठिकाणी वास्तव्य करण्यास सांगितलं, आणि महामुनी अगस्तींनी आई आपली ग्रामदेवता सोमदादेवीची स्थापना केली, आणि नंतर हरिहरेश्वराची। तुम्हाला काशीचं दर्शन आणि काशीचा लाभ व्हायचा असेल तर प्रथम आपली ग्रामदेवता आई सोमदाईचं दर्शन घ्यावं, आणि नंतर दक्षिण काशी हरिहरेश्वरला जावं, आणि या ठिकाणी असलेलं आपलं सुवर्णनगरी दिव्यागर पाहण्यासाठी सुद्धा भरपूर पर्यटक आपल्या या श्रीवर्धन मध्ये येतात। चला तर आपल्या ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या या मंदिरामध्ये जाऊया। या ठिकाणी सजावट आपल्याला पाहायला मिळते। समोरच असलेलं समीर फुलवाले या ठिकाणी आपल्या आईसाठी पुष्पहार वगैरे पाहिजे असेल तर आपल्या समीर गुरव यांचं या ठिकाणी मंदिराच्या अगदी समोर हे आपलं आई ग्रामदेवता सोमदाई देवीच्या या मंदिराच्या समोर ही सेवा देणारे आपले सागर दादा सुद्धा, समीर दादा सुद्धा या ठिकाणी असतात। चला तर मी आपल्याला सगळी सजावट या ठिकाणी उद्या महाप्रसादाची तयारी सुद्धा चालू असणार आहे। या ठिकाणी आईच्या 4 शक्ती 4ही साईडला आहेत। मी सांगितलं होतं कंकाळी, भद्रकाळी, कात्यायनी आणि चामुंडायनी या 4 शक्ती आईच्या या 4ही साईडला असतात। इथे शाळकरी मुले सुद्धा आलेत बघा, ही शाळकरी मुलं आहेत। शाळा आत्ताच सुटलेली आहे। आपणा सर्वांना आपल्या ग्रामदेवता आई सोमदादेवीच्या महाप्रसादासाठी आव्हान असणार आहे। इथे आपल्याला जी तयारी चालू आहे ती पाहायला मिळते बघा। या ठिकाणी पुरुष वर्गांसाठी जी व्यवस्था केली जाते ती सुद्धा आपल्याला पाहता येते बघा। इथे मंडप सुद्धा हे
सजवलेला आहे आणि या साईडला, या उजव्या साईडला महिला वर्गांसाठी ही तयारी केलेली आहे. छान अशी ही तयारी आपल्या सोमजाई देवी मंदिर ट्रस्टीचे आणि श्रीवर्धनकर करत असतात. हा मंडप आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या या ठिकाणी जे पाहायला मिळणार आहे ती म्हणजे अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाखोंच्या गर्दीत भक्तगण आपल्याला पाहायला मिळतील. आईच्या या मंदिरामध्ये सप्ताहाच्या दिवशी रात्रंदिवस या ठिकाणी भजनं असतात. वेगवेगळ्या गावातल्या या मंडळांना जे नेमून दिलेलं असतं, जसं सोनार समाज आहे, भट्टी जमाळ कुंभार समाज असो, श्रीवर्धनकर कुंभार समाज असो, भंडारी समाज असो, विविध गावसाई या ठिकाणी अहोरात्र जवळजवळ 24 तास या ठिकाणी भजन असतात. इथे सुद्धा जी तयारी चालू आहे, इथे पाण्याची व्यवस्था करताना बघा आपल्या श्रीवर्धनचे जे आईची सेवा करत असतात आपले शैलेश दादा खापणकर यांच्याकडनं ही पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा शैलेश दादा सुद्धा असतील, शैलेश दादाचे हे सासरे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतात. बघा पाण्याची व्यवस्था इथे दिसते. इथे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे या ठिकाणी भरपूर भक्तगण आईचा हा महाप्रसाद घेतील. इथे विविध भाविक सुद्धा आईच्या या दर्शनासाठी येतात. आपण कुठून आलात? अलिबागवरनं आलेला आहेत. प्रथमच आलात श्रीवर्धनमध्ये? नाही, सासूरवाडी दिव्याघरचं आहे. दिव्याघरची सासरवाडी यांची आणि छान छकुली दिसते बघा. आईच्या या दर्शनासाठी, आईची ओटी भरण्यासाठी हे विविध ठिकाणाहून लाखो भक्तगण येत असतात. चला तर आपण आईच्या मंदिरापाशी जाऊया. उद्या ठीक 10 वाजता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. आमचे काका सुद्धा आहेत इथे, आईच्या दर्शनासाठी आलेले होते. चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया. छान असं दर्शन पुन्हा एकदा आपल्या आईचं होणार आहे. महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं हे मंदिर, विविध भाविक या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येत असतात. आज पुन्हा एकदा आपण आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत, कारण का उद्या या ठिकाणाहून आईचा हा महारथ निघणार आहे. विविध भाविक आणि आईचे सेवेकरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बघा मी पुन्हा एकदा रथाजवळ जातोय, जो उद्या सजवलेला पाहायला मिळेल. हा रथ जो पाहायला मिळतोय, आईचा हा महारथ पाहायला मिळतोय. छान अशी सजावट उद्या आपल्याला या रथाची केलेली पाहायला मिळेल. आईच्या या रथाच्या खाली आपल्याला कंदील सुद्धा दिसतोय. हे बघा, पूर्वी लाईट नव्हती तेव्हा कंदिलांचा वापर केला जायचा. मागच्या व्हिडिओमध्ये रितेशजी मुरकर यांनी सुद्धा छान असं माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत दिली होती. चला तर आपण पुन्हा एकदा आईचं दर्शन करूया. श्रीवर्धनचं कुंभार समाज या ठिकाणी भजन करते. बघा इकडे पाटील मॅडम सुद्धा आहेत. बघा बोरलीवरून आलेले आहेत आईच्या दर्शनासाठी. पाटील सर सुद्धा आहेत तिकडे बसलेले आहेत. आणि हे भाविक सुद्धा आपण पाहतोय जे बोरलीतून आलेले आहेत, सर्वजण आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. कारण का उद्या या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे पुन्हा एकदा की महाप्रसादासाठी यावं. आपल्या श्रीवर्धन हायस्कूलचे जे मुख्याध्यापक म्हणून होते आणि आता रिटायर झालेले आहेत, आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत, खास करून बोरलीवरून आलेले आहेत. आणि सोहम, आपला बालभक्त सोहम सुद्धा दिसतोय, जो आईची सेवा करत असतो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा जातोय, पण आईचं आपण दर्शन तर करणार आहोत, पण या ठिकाणी जे सेवेकरी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहता येतील. या ठिकाणी बघा पाहायला मिळतात. दरवर्षी आईची जी सेवा करत असतात ते सेवेकरी, गणेशाईतले सेवेकरी, संपूर्ण गणेशाईतले हे सेवेकरी पाहायला मिळतात. बघा इथे दीपक दादा सुद्धा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण त्यांना आपण पाहिलं होतं. बघा या ठिकाणी कडधान्य आहेत ती भिजवली जातात आणि उद्या या महाप्रसादासाठी हे सेवेकरी महिला वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बघा मी पुन्हा एकदा या ठिकाणी जातोय. गणेशाईतले असो, श्रीवर्धनकर असो, दोंडगल्ली असो, इथले सगळे महिला वर्ग असो, या महिला भाविक ह्या सेवेकरी पाहायला मिळतात. उद्या लागणारी ही भांडी सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना उद्यासाठी आव्हान आहे. आपण आतमध्ये सुद्धा जातोय. महिला वर्ग ही सेवा देत असतात, आईच्या चरणी ही सेवा देत असतात, जे पाहायला मिळतं आपल्याला वेळोवेळी. इकडे सुद्धा ही जी तयारी चालू आहे बघा पाहायला मिळते. दरवर्षाप्रमाणे दोंडगल्ली महिला मंडळ जो आहे, जे आईची सेवा करत असतात दरवर्षी, ते पाहायला मिळते आपल्याला. इकडे सुद्धा जाऊया. इकडे सुद्धा सेवेकरी दिसतात आपल्याला. दोंडगल्ली मित्रमंडळातल्या या आईच्या सेवेकरी ज्या आपण पाहतोय,
उद्या ठीक 10 वाजता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. भक्त निवास जे झालं आईचं हल्लीच ते आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे आपण जाऊया. इकडे प्रशांत दादा सुद्धा दिसत आहेत जे आईची सेवा करत असतात आणि मंदिर ट्रस्टीचे हे सदस्य आहेत सगळे. इकडे प्रशांत दादा आहेत. प्रशांत दादा नमस्कार. उद्या असलेला महाप्रसाद आहे आणि सर्वांना काय सांगाल, आवाहन काय कराल? उद्या सोमजा देवस्थानचा महाप्रसाद आहे. खूप साऱ्या भाविकांनी खूप सारं धान्य दिलेलं आहे आणि आम्ही अशा प्रार्थना करतो की प्रत्येक सभासदांनी कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता प्रसादाचा आस्वाद घ्यावा, कारण देवीचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद अगदी सर्वांनी मनसोक्त घ्यावं अशी आमची सर्वांना विनंती आहे. असं आम्ही देवस्थानतर्फे सर्वांना आवाहन करतोय. धन्यवाद. प्रशांत दादाने सुद्धा छान असं आवाहन केलेलं आहे. बघा इकडे भाईदादा आहेत. सगळेजण आपल्या आईची सेवा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इकडे पाटील वहिनी सुद्धा आहेत. चला तर पुन्हा एकदा आज आपल्याला आपल्या आईचं दर्शन होणार आहे. ज्यांना जे नेमून दिलेली आहेत सेवा ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. छान अशी ही रांगोळी सुद्धा या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. बघा मावळा संघटना शिरवणे, बघा यांनी शिरवणे, श्रीवर्धन तालुक्यातील शिरवणे गाव आहे, त्यांनी ही रांगोळी या ठिकाणी काढलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा सुंदर. बघा श्री सोमजाई देवी रथोत्सव सोहळा 2025 सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी शिरवणे गावाने मावळा संघटना यांनी केलेली आहे. बघा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे महारथ, जो या ठिकाणी जो आसन असणार आहे आईचं, त्या आसन या ठिकाणी सुहासदादा पुन्हा एकदा दिसतात आपल्याला. आणि उद्या जी रोषणाई असणार आहे, लाइटिंग असणार आहे, फुलांचं जे आरास असणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा छान अशी सजावट उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे आईचं आसन जे आपल्याला पाहायला मिळतंय. बघा श्रीफळ या ठिकाणी पूजा करून ठेवलेलं पाहायला मिळतंय. उद्या सर्वांना एक आव्हान असणार आहे, ते म्हणजे महारथासाठी आणि महाप्रसादासाठी. बघा ही सर्व लाइटिंग म्हणजे सुहासदादा दरवर्षी सजवत असतात. सुहासदादांना मदत करणारे आमचे बंटी कुडाळकर असो, गणेश असो, हे सर्वजण म्हणजे सर्व भाविक श्रीवर्धनकर हे मदत करत असतात. आईचे भक्त आणि आईची सेवा करणारे हे दादा सुद्धा आणि आमचे जे ज्येष्ठ आहेत अण्णा पोलेकर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अण्णा, आईचा उद्या महारथ संपूर्ण श्रीवर्धन गावातून फिरणार आहे. सगळ्यांना आव्हान काय करणार आहात? सर्वांनी रथ फेरीला सहकार्य करावं जनतेने आणि अगदी मनापासून समाधानाने शांततेने दर्शन घ्यावं. सर्व श्रीवर्धनकरांनी आणि सर्व भक्तांनी सहकार्य करावं आणि सर्व भक्तांनी आईच्या दर्शनासाठी यावं, महाप्रसादासाठी यावं, हे आवाहन आपल्या सोमजाई देवी मंदिर ट्रस्टीचे सदस्य आहेत नरेश पोलेकर, ज्यांना अण्णा म्हणून संबोधलं जातं, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि आपण पुन्हा एकदा आईचं दर्शन, छान असं दर्शन आपल्याला होणार आहे आईचं. चला तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतोय ते म्हणजे श्री क्षेत्र दक्षिण काशी. काशीचं दर्शन होत नसेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही काशीचं दर्शन पूर्ण करू शकता. आई सोमजादेवीचं दर्शन करायचं आहे. तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला काशीचं पुण्य लागतं. हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे. शालिवाहन शके 1799 पासून या रथसप्तमीला सुरुवात झाली आणि सोनार समाज, कसबा भंडारी समाज, भट्टीजमाळ कुंभार समाज, नवीपेठ भंडारी समाज, कुंभार समाज श्रीवर्धन आणि वाणी समाज यांना या ठिकाणी वेळ नेमून दिलेली आहे भजनांसाठी. ते आवर्जून या ठिकाणी अहोरात्र म्हणजे सप्ताहाच्या दिवशी अहोरात्र हा भजन सोहळा असतो. चला तर आता कुंभार समाज श्रीवर्धन यांची ही वेळ जी भजनाची आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि छान सुस्वर आवाजात हे भजन आपल्याला ऐकायला येते. बघा
छान असं सुस्वर आवाजात कुंभार समाज श्रीवर्धन यांच्याकडून हा भजन आपल्याला ऐकू येतोय आणि या ठिकाणी छान असं स्वरूप आपल्याला आपली आई वरदायिनी जगतजननी शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं लावण्यवती रूप आपल्याला दिसतंय बघा. छान असं दर्शन आपल्याला आईचं होत आहे. या ठिकाणी विविध महिला भाविक आईची ओटी भरण्यासाठी विविध ठिकाणाहून या ठिकाणी लाखो भक्तगण आईची ओटी भरण्यासाठी येत असतात. सुंदर असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं झालेलं आहे बघा. उद्या या ठिकाणी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. कुंभार समाज श्रीवर्धन यांच्याकडनं भजनाची ही जी वेळ आहे आणि त्यांना सर्वांना नेमून दिलेली जी वेळ ती आपल्याला पाहायला मिळतेच. सुंदर असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं झालेलं आहे. मी पुन्हा एकदा मंदिर परिसरामध्ये जाणार आहे आणि उद्याची जी तयारी चालू आहे ती आपल्याला पाहायला मिळते बघा. आईच्या दर्शनासाठी आणि आईची ओटी भरण्यासाठी या ठिकाणी भक्तगण येताना, कारण का संध्याकाळची वेळ झालेली आहे, विविध भाविक आपल्याला पाहायला मिळतात आणि आईची सेवा देणारे जे ज्येष्ठ आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा. खोत बाबा आहेत. खोत बाबा नमस्कार. आईची ही सेवा करत असतात. गेल्या वर्षी सुद्धा छान अशी सेवा त्यांच्या हातून झालेली आहे. आईच्या या महिमाबद्दल काय सांगाल? श्रीवर्धन समुदाय देवीचे अध्यक्ष मी शरद खोत. हेच मी देवीची सेवा करीत आलो. आज तिने मला सांभाळला म्हणून मी आज जगलोय आणि आज जनतेला पण तिचा साथ आहे आणि आज उद्या प्रसाद आहे. त्या प्रसादाचा लाभ सर्व भाविक लोक येणार आहेत. त्यांचा सेवा करायला आम्ही तयार आहोत, हीच आमची इच्छा आहे. छान असं त्यांनी सुद्धा सांगितलं बघा. ज्येष्ठ नागरिक आहेत, वयस्कर आहेत ते आणि सर्वात जुने आईचे भक्त हे खोत बाबा आपल्याला पाहायला मिळतात. आईची सेवा हे दरवर्षी करत असतात. लाखो भक्तगण आपल्याला या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येतात. इथे भाईदादा सुद्धा आलेले आहेत बघा. मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाईदादा आहेत. छान असा आईचा महिमा बघा आणि आईच्या दर्शनासाठी यावं असं खोत बाबांनी सांगितलेलं आहे. भाईदादा, उद्या जो हा महारथ असणार आहे, महाप्रसाद असणार आहे, याची काय तयारी चालू आहे आता? नमस्कार. महाप्रसाद उद्या आहे, त्यामुळे आता सकाळी 5:30 वाजता काकड आरती होणार आहे. काकड आरतीच्या नंतर महाप्रसादाची सुरुवात होते. महाप्रसाद आपण 11 वाजता सुरुवात होते महाप्रसादाला. आपली महाप्रसाद हा जवळजवळ 1000 किलो तांदूळ वगैरे असतात आपले, डाळ. त्याच्या खूपसे भाविक आपल्या इकडे महाप्रसादाचा लाभ घेतात. अलोट गर्दी असते. मुंबई पुण्याकडूनची मंडळी जी असते ती आपल्याकडे महाप्रसादाला आवर्जून उपस्थित राहते. हा आईचा महिमा 7 समुद्र पलीकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे देशात परदेशातून लोक आपल्याकडे आवर्जून येतात. आईचा महिमा असाच आहे. त्याच्यामुळे ही हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी ही सोमजादेवी माता आपली. मी भाविकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं. बघा, छान असं भाईदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे. जे आईची अहोरात्र सेवा करत असतात सर्वांना आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी महिला वर्ग, महिला भाविक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इकडे आपण खाली सुद्धा जातोय, त्या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी तयारी चालू आहे. चला पुन्हा एकदा आपण जातोय आणि इकडे आईचे जे भक्त आहेत, आईची सेवा करत असतात अहोरात्र, विशालदादा सुद्धा आहेत, विशालदादा राऊत आहेत. चला खाली जातोय आपण, पुन्हा एकदा मंडपापाशी जातोय ज्या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे. तिथं भक्तगण आईच्या दर्शनासाठी येतात, पण श्रीवर्धनकर हे दर दिवशी येत असतात. अजित काका सुद्धा आहेत बघा. इकडे अजित काका मापुसकर सुद्धा आईच्या या दर्शनासाठी आलेले आहेत. इकडे प्रसाद देतात आपल्याला बघा. वाढदिवस आहे. अरे वाढदिवस आहे आज आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे. चला आईच्या दर्शनासाठी खास आवर्जून बघा आणि दर दिवशी येत असतात आईच्या दर्शनासाठी ते, आणि आज वाढदिवसानिमित्ताने आलेले आहेत. उद्या महाप्रसाद असणार आहे. आईचा महिमा तर 7 समुद्रा पलीकडे आहे. चला तर इकडे जे
नियोजन केलं जात आहे ते पाहतोय आपण. श्रीवर्धनकर बघा, वेगवेगळे श्रीवर्धनकर आपल्या या व्हिडिओमध्ये येण्यासाठी इच्छुक असतात. काका सुद्धा आहेत बघा. इकडे सेवेकरी आपल्याला पाहायला मिळतात. मगाशीच आपण भाईदादांना भेटलो आणि त्यांचे चिरंजीव आहेत या ठिकाणी बघा. हे आईचे सेवेकरी अहोरात्र आईची सेवा या ठिकाणी करत असतात. इकडे बघा बैठक व्यवस्था असणार आहे, तो म्हणजे पुरुष भाविकांना असणार आहे. इकडे हे जे नियोजन करतायत बघा, गणेश आई मित्रमंडळातले हे सेवेकरी आहेत. आईची सेवा हे दरवर्षी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे महारथ जे ओढलं जातं यांना हा जो मान असतो ते आपल्याला उद्या महारथाच्या वेळी सुद्धा पाहता येईल. शुभम सुद्धा आहे इथे बघा, शुभम आहे. हे सर्वजण आईची सेवा देतात. इथे बघा सिटिंग अरेंजमेंट जी आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिकडे महिला वर्गांसाठी असणार आहे. उद्या ही अलोट गर्दी आपल्याला पाहता येईल. इकडे भाऊजी सुद्धा बघा, ज्येष्ठ भाऊजी सुद्धा आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि मी दाखवतोय उद्यासाठी आलेले ह्या पत्रावळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपले ज्येष्ठ नागरिक म्हणजे पाटील आहेत बघा, आईची सेवा हे दरवर्षी करत असतात. या पत्रावळ्या येत आहेत बघा. आईच्या या महाप्रसादासाठी विविध भाविक हे सढळ असते ही मदत सुद्धा करत असतात. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे, ते म्हणजे बाहेरच्या ठिकाणी मी दाखवतोय. बाहेरच्या ठिकाणाहून संध्याकाळचं ही जी रोषणाई आहे आपल्या मंदिराला जी केलेली आहे ती सुद्धा पाहता येईल. आणि उद्या संपूर्ण श्रीवर्धन गावाला जी रोषणाई असेल ती सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी इथे सुद्धा आपल्याला सेवेकरी दिसत आहेत बघा. इथे सुद्धा या पत्रावळ्या आलेल्या आहेत बघा. सर्व श्रीवर्धनकर ही आईची सेवा करताना पाहायला मिळतात. अगदी श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं हे ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं सुंदर असं हे मंदिर जे पाहायला मिळतं आहे. बाहेरून सुद्धा छान अशी लाइटिंग सुद्धा आपल्याला पाहता येते. आत्ताच नुकतंच झालेलं हे भक्त निवास सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे आपल्याला बॅनर सुद्धा दिसतोय बघा. श्री सोमदाई देवीचा रथ सोहळा निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे श्रीवर्धन नगरीत स्वागत केलेलं आहे. इथे आपल्याला भक्तगण दिसत आहेत बघा. इकडे सुद्धा एक बॅनर लागलेला आहे जो आपले बंटीदादा आहेत, कमलेश सुरेश कुडगावकर यांचा हा बॅनर आहे. त्यांनी सुद्धा सर्व भक्तांचं स्वागत केलेलं आहे. आपले दादा सुद्धा आहेत बघा. हे बघा, असं आपलं ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं हे मंदिर बघा. इकडे पाण्याची व्यवस्था मगाशी आपण बघितलं की शैलेश दादा जे करत होते आणि शशीदादा महाडिक सुद्धा आहेत बघा. उद्यासाठी लागणारं पाणी बघा याची व्यवस्था आणि आप्पा सुद्धा आहेत बघा, आप्पा बोरकर बघा. हे बघा नळाची व्यवस्था करत असतात आणि आपल्या गावाला ग्रामाला पाणी पुरवठा करणारे आपले जे शशीदादा महाडिक आप्पा आहेत. विविध यांचे सहकारी सुद्धा आहेत इथे टाकीचं काम करतात, कारण का उद्या भाविकांना या ठिकाणी पिण्यासाठी पाणी लागणार आहे, हात धुण्यासाठी पाणी लागणार आहे. इथे सुद्धा खुर्च्यांची मांडणी झालेली आहे जी पाहायला मिळते आपल्याला. नमो देवी महादेवी सोमदाई दया करी, प्रार्थितो तुझला माते कल्याण आमचे करी. छान असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातला दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सप्ताह सोहळा रथसप्तमी सोहळा आपल्याला पाहता येतोय बघा. उद्या 12 तारखेला या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे आणि रात्री ठीक 12 वाजता या ठिकाणाहून महारथ निघणार आहे आणि अलोट गर्दी या प्रांगणामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. जे जे श्रीवर्धनकर नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जातात आवर्जून या महाउत्सवासाठी या महारथासाठी उपस्थित असतात. आपण पाहिलात आईचं छान असं दर्शन घेतलं. या ठिकाणी नेमून दिलेले गावसई आत्ता कुंभार समाज श्रीवर्धन यांचं भजनी मंडळ आपल्याला पाहता आलं. सुस्वर आवाजात हे भजनी मंडळ आपण पाहतोय. विविध सेवेकरी या ठिकाणी आपल्याला पाहता आले. महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमदाईचं हे मंदिर दक्षिण काशीचं दर्शन होतं. तुम्हाला काशीला जाता येत नसेल तर आपल्या आईचं दर्शन करायचं आहे. दक्षिण साईडला असलेलं श्री हरिहरेश्वराचं कालभैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काशीचं पुण्याही लाभतं. असं आपलं हे श्रीवर्धन शहर बघा.
आता शहरीकरण झालेलं आपलं श्रीवर्धनकर आणि विविध पर्यटकाने आकर्षलेलं आपलं श्रीवर्धन गाव पाहण्यासाठी आपल्या या महानगरीत श्रीवर्धनमध्ये सगळेजण येत असतात. आपण सुद्धा उद्या महाप्रसादासाठी आवर्जून या ठिकाणी 10 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर रात्री ठीक 12 वाजता सगळ्यांना आमंत्रण आहे, ते म्हणजे महारथासाठी. आपल्याला असेच पारंपरिक सण पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई ग्रामदेवता सोमजाई देवीचा उदो उदो. या ठिकाणी आईचे पुजारी संदेश दादा सुद्धा दिसतात बघा. आता 7 वाजता ठीक आईची आरती होणार आहे, महाआरती होईल, ती सुद्धा पाहता येईल. आई भवानीचा उदो उदो.